नमस्कार मित्रांनो, तर कोकण ट्रिपमधला आज दुसरा दिवस आहे आणि मी माझ्या क्लायंटला घेऊन आता जाणार आहे कुंकेश्वर महादेव मंदिर. आता निघतोय. रात्री मस्त झोप झाली आहे. आता आपल्या राणीला बघायचं कशी दिसते. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या म्हणजे काय टेन्शन नाही. राणी एकदम सेफ जागेवर आहे. सेफ जागा तर असणारच, कारण की बाजूलाच बजरंगबलीचं मंदिर आहे. पाहू शकता. चला तर नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकण ट्रिपच्या दुसरा दिवस भाग 3 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मनापासून. आणि मागील 2 भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या ब्लॉगमध्ये आपण देवगड तालुक्यातील काही फिरण्यासारखे ठिकाण आहेत ते बघायला जाणार आहे. जसं की पवनचक्की आहे, देवगड किल्ला आहे, कुंकेश्वर मंदिर आहे, अजून खूप काय आहे. पण माझे क्लायंट जे सांगतील आपल्याला तिकडेच जायला लागेल. तर आपण बघूया आपल्या कॅमेऱ्यामध्ये काय कैद होतं. काहीतरी चांगलंच आपण बघूया. कोकण म्हटलं की आपल्यासमोर हिरव्यागार डोंगर रांगा, नारळ आणि सुपारीच्या बागा आणि अतंग समुद्र आणि त्याचा थंडगार वारा, शांत वातावरण. सकाळच्या वेळेला समुद्रकिनारी फिरताना येणारा थंडगार वारा, लाटांचा आवाज आणि क्षितिजावर दिसणारा सूर्य खरोखर मन मोहून टाकतो. अशा क्षणांना कॅमेऱ्यात कैद करायला खरोखर माझ्यासाठी खूप मोठीच गोष्ट होती. काही दृश्य असे असतात की ती फक्त डोळ्यांनी पाहायची नसतात, तर मनात साठवून ठेवायचे असतात. आणि हा अनुभव त्यापैकी एक आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता आपण 2 मिनिटात पोचणार आहे पवनचक्कीकडे. पवनचक्की लांबूनच दिसत आहे आपल्याला, किती सुंदर आहे. बस पार्किंगसाठी जागा शोधायची. पार्किंग आहे की नाही. बस तर दिसते इथे. आहे. चला लावूया गाडी आणि पुढचा विषय आपण बघूया आता काय आहे. तर आपण पोचलो आहे देवगडला. आता पवनचक्कीकडे बघू शकता. वरती पवनचक्की, खाली जाऊन बघूया. बाबा रे बाबा, पहिल्यांदा बघतो एवढ्या जवळून पवनचक्की. उंच डोंगरावर उभ्या असलेल्या विशाल पवनचक्क्या पाहून मन आश्चर्य झाले. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा सुंदर असा संगम इथे बघायला मिळतो. या परिसरात उभं राहिलं की दूरवर समुद्र पसरलेला पाहायला मिळतो. हिरवागार समुद्र आणि फिरणाऱ्या पवनचक्क्या यामुळे एक वेगळंच सौंदर्य निर्माण होतं. चला पाहूया आता समुद्र. पर्यटक आहेत सगळे उभे. मित्रांनो, कोकणामध्ये खूप स्वच्छता ठेवतात आणि आपण पण स्वच्छता ठेवलं पाहिजे. पाहू शकता सगळे इथं सेल्फी वगैरे घेत आहे आणि मस्त असं
उद्यान आहे, लहान पोरांना खेळण्यासाठी पॉईंट्स आहे. हिरवागार समुद्र आहे. हा अनुभव तर मी पहिल्यांदा घेतो. एवढ्या जवळून पवनचक्की मी कधीच पाहिली नव्हती. मी नेहमी गाडीतून जाताना बघतो, कुठेही सोलापूर, सातारा, कोल्हापूर वगैरेला जाताना, पण आज मी एवढ्या जवळून पहिल्यांदा बघतोय. हा बघा रोप. या रोपनी गेलं ना तर डायरेक्ट देवगड फोर्टच्या इथे जाणार. लटकून गेलं तर थेट देवगड फोर्ट. थोडं 5 पायऱ्या खाली उतरून दाखवतो तुम्हाला. बघा समुद्र किती सुंदर असा आहे. बीच पण किती सुंदर आहे. वा वा. असे सुंदर व्ह्यू, सुंदर समुद्र, सुंदर असे ठिकाण बघण्यासाठी मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्राला थोडा सपोर्ट करा. समोरचा जो डोंगर होता बाजूला, त्याच्या पुढेच देवगड फोर्ट आहे. चला आपण देवगड फोर्टकडे निघूया आता. जसं की मी म्हटलं, ही रोप आहे ना, ही डायरेक्ट तिकडेच जाते फोर्टच्या खाली. नमस्कार. आता पवनचक्कीवरून निघालो आणि आता आम्ही देवगडला आलेलो आहे. देवगड फोर्ट, देवगड किल्ला. पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्यानंतर आपण जाऊया आतमध्ये. तुम्ही बघू शकता देवगड किल्ला. महाराजांची युक्तीच खूप भारी होती. दरवाजा कुठे कोणाला कळणार नाही. तर गेटच्या आत येताच बजरंगबलीचे दर्शन होतात सगळ्यात पहिले. आतमध्ये खूप सुंदर श्री गणेशाचे मंदिर आहे. फारसं दाखवण्यासारखं काही नाही. म्हणजे खूप इथे दगड वगैरे कोसळलेले आहेत. किल्ल्याची तटबंदी कोसळलेली. हो, तिन्ही बाजूला समुद्र आहे. पुढे लाईट हाऊस आहे, पण आपल्याला वेळेची पाबंदी आहे त्यामुळे तिथे जाऊ नाही शकत. गणपती बाप्पा मोरया. वाजव बोल गणपती बाप्पा मोरया. टाकले रे आता वाजव. खूपच सुंदर मंदिर आहे. अष्टविनायकचे 8 गणपती आहेत. बल्लाळेश्वर, पालीजा, वर्धविनायक, महड.
येऊरच आहे, चिंतामणी. अनेक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर घेऊन उभा राहणारा हा किल्ला म्हणजे देवगड किल्ला कोकणाच्या वैभवाची साक्ष देतो. किल्ल्यावरून दिसणारं समुद्राचं दृश्य इतकं सुंदर आहे की इथून कुठे जायचं मनच नाही करत. चारी बाजूनी वाहणारा वारा आणि समोर निळशहार समुद्र, हा अनुभव शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे. देवगड किल्ल्याची पाहू शकतात. देवगड किल्ल्याची तटबंदी ही दिवाळ. आपण सुद्धा किल्ल्यावरच आहे. किल्ला खालून स्टार्ट होतो. लाईन आमचे सगळे फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. चला आता निघूया कुंकेश्वरसाठी. हा तुम्ही समुद्र किनारा पाहू शकता. कुंकेश्वरला जाताना एक वेगळीच मजा येते. रस्त्याच्या बाजूनी झाडे आणि समुद्र किनारा, असा मनसोक्त आनंद होतो. थोडा ऑफ रोडिंग आहे, छोटासा पॅच आहे ऑफ रोडिंगचा. त्याच्यानंतर मग चांगला रस्ता आहे, कारण हा रस्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आहे. देवगड किल्ल्यापासून निघाल्यावर कुंकेश्वर मंदिराकडे जाणारा सुंदर अशी झाडं, निसर्गाचं देण आहे कोकणाला. कोकणची माणसं साधीभोळी बोलतात, ते तुम्हाला इथं येऊनच अनुभवायला भेटेल. कोकणात येऊनच अनुभव घेता येईल तुम्हाला. नाहीतर मग भांडुपला जायला लागेल, कोकण नगरला. आणि हाच तो क्षण आहे ज्याची मी खूप वेळापासून वाट पाहत होतो. हा जो व्ह्यू आहे कुंकेश्वर मंदिराकडे पोचायचा, एकदम ऑसम. हेवन हेवन. हा लेफ्ट मारला, राईट मारला की मंदिर. मंदिराकडे आपण पोचलो आहे. चला आता गाडी आपण पार्क करूया आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तयारी करूया. चला पहिला याला उतरवतो क्लायंटला, मग जातो पार्किंगमध्ये. तर मंडळी आता पोचलो आहे कुंकेश्वर मंदिर, स्वयंभू श्री देव कुंकेश्वर मंदिर. जाऊया आतमध्ये आणि बघूया.
सुंदर असं दर्शन झालेलं आहे कुंकेश्वराला. मोबाईल अलाव नाही करत. हर हर महादेव. पायात चप्पल नाही आहे. इथे यायचं आहे तर तुम्ही पहिले तर सॉक्स घालून या. मी शूज आणि सॉक्स दोन्ही पण काढून आलो, त्यामुळे खूप त्रास होतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवूया आणि असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.